कागल जिल्हा कोल्हापूर इथं ढोणे हा मेंढपाळ बांधव मेंढ्या घेऊन जात असताना मिरज भोसे फाटा हवेवर मेंढ्यांच्या कळपात भरधाव वेगानं ट्रॅव्हल्स मेंढ्यांच्या कळपात घुसली व 9 मेंढ्या मृत्यू झाल्या, 8 जखमी झाल्या। त्या मेंढपाळाचे एवढं नुकसान झाले असताना ट्रॅव्हल्सवाला न थांबता आहे त्या वेगानं निघून जात होता, परंतु माजी सैनिक नंदकुमार पांढरे यांनी आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता ट्रॅव्हलवाल्याला 25 किलोमीटर अंतर जाऊन मोटरसायकलवरून गाठले व ट्रॅव्हल्स थांबवली। पोलीस स्टेशनला फोन करून कळवले व त्या ट्रॅव्हल्सला पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यांच्याकडून 95,000ची नुकसान भरपाई त्या मेंढपाळ बांधवांना मिळवून दिली। त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग सांगली जिल्हा यांच्या वतीनं फुलांची पाकळी म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांचा सत्कार केला। यावेळी उपस्थित सागर माने प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग, अमोल धोत्रे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग, विकास जाधव जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग व इतर कार्यकर्ते तसेच भारतीय माजी सैनिक संघ सांगली जिल्हा पदाधिकारी सत्कार मूर्ती नंदकुमार पांढरे, माजी सैनिक कार्याध्यक्ष अर्जुन लिंगले, सचिव पांडुरंग भोसले, खजिनदार गणपती चव्हाण, संचालक संपतराव निंबाळकर, संचालक प्रवीण भोसले, प्रवक्ते सतीश पाटील व इतर माजी सैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते। मेंढरांना उडून ट्रॅव्हल्स निघून जात होते, पण ते मेंढपाळ बांधवाकडे कुठलीही गाडी व्यवस्था नसताना ते ट्रॅव्हल्सचा काय पाठलाग करत शकत नव्हते। पण माजी सैनिक म्हणजे आमचे मित्र नंदकुमार पांढरे यांनी जीवाची कुठलीही पर्वा न करता जीव पणाला लावून ट्रॅव्हलच्या मागे गाडी लावून ट्रॅव्हल्सला उलट्या करून त्याची आडवी गाडी उभा करून ट्रॅव्हल्सवाल्या जागेवर थांबवून घेऊन त्याला पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस स्टेशन बोलवून घेऊन परत त्याला पोलीस स्टेशनला गाडी आणून त्या मेंढपाळांना 95,000 रुपयाचा तिथं नुकसान भरपाई मिळवून दिली व त्यांना न्याय दिला। याच्या आम्हाला सर्व राष्ट्रवादीचे ओबीसी कार्यकर्ते यांना अभिमान आहे आणि एक फुलाची पाकळी म्हणून आम्ही सर्व सांगली जिल्हा ओबीसी व प्रदेश सरचिटणीस या नात्याने त्यांना फुलाची पाकळी देऊन एक छोटासा सत्कार केल्याचा आम्ही ठरवलं आणि या सत्कारासाठी आम्ही इथं आलो। त्यांचा खूप खूप अभिनंदन करतो आणि त्याचा एक सत्कार